पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। विधिमंडळ अधिवेशनात सभागृहात कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी खेळत असल्याच्या आरोपावरून विरोधकांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना घेरलं असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं। अजित पवारांनी कोकाटेंच्या राजीनाम्यावर स्पष्ट वक्तव्य केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मंत्रालयात आले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं। विधिमंडळ सभागृहात ऑनलाईन रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत। कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच अजित पवार आता त्यावर भाष्य केलं आहे। कोकाटे यांनी याआधी केलेल्या वक्तव्यावरून अडचणीत सापडले होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की इजा बिजा झाला, आता तिजा होऊ देऊ नका असे कोकाटे यांना बजावले होते असे त्यांनी म्हटले। कोकाटे यांच्यावर आरोप होत असलेली घटना सभागृहाच्या आतमध्ये घडली आहे। विधिमंडळ परिसर हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या अखत्यारीत येतो। त्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे। अजित पवार यांनी म्हटले की सोमवारी माणिकराव कोकाटे आणि माझी भेट होईल। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर भान ठेवून वागा अशा सक्त सूचना दिल्या होत्या। मागे देखील असंच वक्तव्य घडलं, दुसऱ्यांदा देखील घडलं। नक्की काय आहे हे सध्या तपासलं आहे। मी समोरासमोर चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत कार्यक्रमासाठी गेले आहेत। ते मुंबईत आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू। मुख्यमंत्री आणि आम्ही उपमुख्यमंत्री कोकाटे यांच्याबाबत मिळून निर्णय घेऊ असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।